नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. पुण्यामध्ये कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरचा जीर्ण पूल कोसळला, ज्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. जीर्ण पूल असताना देखील लोकांची ये-जा या पुलावरून सुरूच होती. त्यातच पुलावर बाईक स्वारांचा देखील वाद झाला आणि त्यानंतर हा वाद पाहण्यासाठी पुलावर अजूनच गर्दी झाली. त्यामुळे पूल कोसळल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. पाहूयात एक रिपोर्ट. पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा जीर्ण लोखंडी पूल कोसळून चौघांचा जीव गेलाय, तर 51 जण जखमी झालेत आणि दुसऱ्या दिवशीही बोटींच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवण्यात आली. संध्याकाळी 4:30 पर्यंत कोणीही न सापडल्यानं अखेर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. पण हा पूल कोसळण्याचं कारण 30 वर्षे जीर्ण झालेला पूल असला तरी 50 ते 70 लोक एकाच वेळी या पुलावर उभे होते, असं जखमी झालेल्यांनी सांगितलंय. तर पुलावर 2 बाईकवाल्यांमध्ये वाद झाला, त्यामुळे वाद पाहण्यासाठी गर्दी वाढली, असं स्थानिकांनी म्हटलंय. लय गर्दी होती, गाड्या होत्या, इकडून दोन्हीकडनं पण गाड्या होत्या, तर गाड्यांमुळे लोकांना जाता येत नव्हतं. त्यामुळे तिथं सगळं फुल झालं आणि तो 5 मिनिटं तरी कमीत कमी पूल हलत होता. लोकांना कळलं की हा पूल हलतोय. लोक पण सावध झाले होते, पण गाड्या असल्यामुळे कोणाला जाता पण आलं नाही तिथून. शेवटी कोसळला तो पूल. काही जणांनी जबाब देखील दिला की त्या 2 दुचाकी स्वार जे आहेत त्यांची अमृतमय झाली. तू पुढे घे, मी मागे घे, आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत त्या ठिकाणी पर्यटक जमा झाले. आज तुम्ही जर एखाद्या ठिकाणी 2 जण जर अडकलेला असेल तर त्या ठिकाणी चर्चा होतीच ना, तू थोडी पुढे घे, मी मागे घेतो, अशी चर्चा होत नाही का? असं होतं ना. त्यावेळेस पण हलत होता का? हो, हलत होता पूल. अच्छा, तरी लोक गेली. हो, बाकी आम्हाला स्थानिक लोकांना माहिती आहे, पण बाहेरच्या लोकांना काय माहिती इथली परिस्थिती काय आहे काय नाही ते. आता मी ज्यावेळेस खाली पडलो, मी बुडलो होतो, माझी गाडी पण बुडली होती, मी पण बुडलो होतो, पण मी स्थानिक असल्यामुळे मला माहिती होतं. मी पलीकडल्या साईडला न जाता अलीकडल्या साईडला बाहेर आलो ना. ज्या पुलावर चालण्यासाठी देखील मनाई होती, त्या पुलावरून राजरोसपणे बाईकची देखील ये-जा सुरू होती. त्यामुळे स्थानिक प्रशासन काय करत होतं हा प्रश्न आहेच. यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्यानं पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगानं सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? नियोजन करून प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाही? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला उपयोग असेल, पण राज्याला काय उपयोग? पैसे वापरले गेलेले नाहीत, मंजूर झालेले आहेत. मूळ आकडा 8 ते 10 कोटीचा असावा. पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या, त्याला पत्र द्या, त्याला पत्र पहा ना तुम्ही. पैसे कुठे गेले? मंजूर झाले आहेत ना. कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळींना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत, तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे. 10 जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता. जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती. गावकऱ्यांनीही तिथे पाटी लावली होती की हा पूल धोकादायक आहे. या पुलाच्या दुर्घटनेनंतर आता तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं पत्रही समोर आलंय. संजय राऊतांनी हे पत्र दाखवत 8 कोटी रुपये मंजूर झाले होते, पण 80,000च्या पत्रावर तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांची सही आहे. 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे. काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलंय. मी अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. संजय राऊतांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधलाय.
इतरांना दम देणारे अजित पवार जबाबदारी घेणार का, असा सवाल राऊतांनी विचारलाय. तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची इत्थंभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली. कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला ती देतो. अजितदादा पवार काय करतायत? अजितदादा पवार जे नाकानं कांदे सोलतायत ना, याच्या अंगावर जा त्याच्या अंगावर जा, ह्याला दम द्या त्याला दम द्या, कोण आहे ते? माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या हो, सांगा चूक झाली म्हणून. मुख्यमंत्री काय सांगतायत? कुंडमळ्यातील सौंदर्य पाहण्यासाठी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यामध्ये मोठी गर्दी होते. पण लोखंडी जीर्ण आणि जाण्यास बंदी असलेल्या पुलावर गर्दी केल्यानं हा पूल कोसळला. गेल्या 24 तासात पावसाळ्यातल्या घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू आणि 65 जण जखमी झाले. कुंडमळा धबधब्याजवळ पूल कोसळून 4 मृत्यू झालाय. दुसरी घटना नांदेडच्या सीमेजवळ तेलंगणामधल्या बासर गावात 5 जण नदीपात्रात बुडाले. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यात विश्वगंगा नदीत देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकींचा मृत्यू झालाय. चौथी घटना माथेरानमधील आहे. नवी मुंबईहून पिकनिकसाठी 10 जणांचा ग्रुप सेलॉट तलावात उतरला, त्यामध्ये 3 तरुणांचा मृत्यू झालाय. अमरावतीमध्ये तुरखेड गावात वीज कोसळून पवन कोल्हे या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झालाय. कोणतीही दुर्घटना घडली की नुकसान भरपाईचे सोपस्कार पार पडतात. कुंडमळ्याच्याही दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा झाली आहे. आता सरकार किंवा प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करेलच, पण पावसाळ्यात बाहेर पडताना आपणही स्वतःच्या जीवाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. रणजित जाधवसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.